तुम्ही तर माझ्या मम्मी बद्दल असं बोलूच नका. मला माहिती ना माझी मम्मी कशी आहे ते. आता मी तिला विचारलं ना तर ती नाही म्हणून अजिबात बोलणारच नाही. आणि तुम्हाला माहितीये का, जवळचे नातेवाईक असू दे, लांबचे नातेवाईक असू दे, माझे मित्र मैत्रिणी असू दे, कोणीही असू दे, कोणीही घरी आलं ना तर मम्मी त्यांचा आदरच करते. आमच्या घरातून कोण नाराज होऊन परत जातच नाही किंवा रिकाम्या पोटी तर जातच नाही. मला खोटं वाटतंय ना, थांबा मी आता मम्मीला विचारते. हा 2 मिनिटं थांबा, मी तुम्हाला परत फोन करते विचारून. हा और अभी तो रुको. काय ग, कोणाचा फोन होता? अगं माझी एक मैत्रीण आहे ना, तिच्या भावाचं लग्न आहे. मग त्यांचे लांबून लांबून सगळे नातेवाईक लग्नासाठी येणार आहेत. तर ते मला विचारत होते की तुमचं घर जवळच आहे ना, आता आमच्या नातेवाईकांची तुमच्या घरी राहायची सोय करा म्हणून. काय गरज नाही त्यांना आपल्या घरी बोलवायची. ते काय आपले नातेवाईक आहेत का? आणि आपलं घर म्हणजे काय धर्मशाळा वाटली का? ए चुप, तुला कोणी विचारलं का? लय हल्ली पुढे पुढे बोलायला लागलीस. मी तर आहे ना, कुणाला बोलवायचं नाही, कुणाला नाही ते मी बघेन. मध्ये मध्ये बोलायचं नाही. आणि तू तुझ्या मैत्रिणींचे नातेवाईक घरी येणार काय? काय गरज नाही ना बोलवायची. आपलं घर म्हणजे काय धर्मशाळा नाही. मग मी पण तेच बोलत होती. तू गप्प बस का?